हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आजचा आपला विषय आहे जो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही। याला म्हणतात युरिन किंवा स्टूल इनकॉन्टिनन्स। इनकॉन्टिनन्स म्हणजे एखाद्या क्रियेवर आपला कंट्रोल न राहणं आणि ह्या ठिकाणी युरिन आणि स्टूल म्हणजे मल आणि मूत्र ह्या दोन्ही गोष्टीवर त्या पेशंटचा कंट्रोल राहत नाही आणि मग अनेक सोशल पर्सनल प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे निर्माण होतात। तर ह्या प्रॉब्लेमचे अनेक कारणं आहेत, त्याच्यामधली मेल आणि फिमेलची कारणंसुद्धा वेगवेगळी आहेत। आधी आपण कॉमन कारणं बघूया काय आहेत। जनरली पेल्विक फ्लोर म्हणजे कंबर जी आपण म्हणतो त्या अराउंड जर काही ऑपरेशन झालं असेल, काही इंजुरी झाली असेल किंवा जे आपले बॉडीचे आउटलेट्स आहेत, अगदी सोप्या भाषेत आपण बघू कोणकोणते आहेत। युरिनरी आउटलेट आहे, स्त्रियांमध्ये वजायनल आउटलेट आहे आणि स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये ॲनल आउटलेट आहे। तर ह्या सगळ्या आउटलेट्सच्या अवतीभोवती जर काही इंजुरी झाली असेल, काही ऑपरेशन झाले असतील किंवा काही सर्जरीज झाल्या असतील, रिपीटेड इन्फेक्शन्स असतील किंवा त्या भागाला मार लागला असेल तर अशा पद्धतीचा इनकॉन्टिनन्स निर्माण होतो। आता अनेक स्त्री किंवा पुरुषांना सवय असते की जो मलमूत्राचा आवेग असतो म्हणजे जे आपल्याला सेन्सेशन असतं ते सेन्सेशन ते दाबून ठेवतात आणि मग काही काळानंतर हा इनकॉन्टिनन्सचा प्रॉब्लेम सुरू होतो। बेसिकली हा प्रॉब्लेम जर तुम्हाला स्पायनल किंवा काही ब्रेनचा इश्यू नसेल आणि नर्व कंट्रोलच पूर्ण केला नसेल तर जनरली हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीनं औषधं आणि व्यायाम ह्या दोन्हीचा मेळ घालून उत्तम पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं। आता हे सगळी झाली कॉमन कारणं। स्त्रियांमध्ये जनरली प्रेग्नन्सी, चाइल्डबर्थ ह्या इश्यू नंतर इनकॉन्टिनन्स सुरू होतो किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सीसुद्धा हा इश्यू असू शकतो। पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ हे अगदी रिमार्केबली महत्त्वाचं कारण आहे। त्यामुळे जेव्हा आपण अगदी आपल्याला साधी गोष्ट वाटते की इनकॉन्टिनन्स आहे किंवा कंट्रोल राहत नाही आहे तेव्हा फक्त मस्क्युलर रिलॅक्सेशन हे अगदी बेसिक कारण असू शकतं, पण त्याच्या मागं दुसरं काही कारण लपलंय का की ज्याच्यामुळं हे सिम्पटम येत आहेत हे आपल्याला शोधून काढायला लागतं। आता जनरली जसं एज वाढत जातं तसा हा प्रॉब्लेम जास्त वाढत जातो आणि जसं मी मगाशी म्हणालं पेल्विक फ्लोर म्हणजे कमरेच्या अवतीभोवती जे असलेले वेगवेगळे मसल्स आहेत की जे ओपन आणि क्लोज होतात। जेव्हा आपल्याला शरीरातून ह्या वस्तू बाहेर टाकायच्या असतात तेव्हा ते आउटलेट ओपन होतात, ते कार्य झाल्यानंतर ते आपोआप बंद होतात। ही खूप नॅचरल प्रोसेस आहे। ही प्रोसेस जेव्हा त्या मसलकडून केली जात नाही अनेक कारणांमुळं तेव्हा आपल्याला जेव्हा हे सडन आपल्या काही ॲक्शन्स होतात म्हणजे जसं शिंकणे आहे, खोकणे आहे किंवा सडनली बसलेली व्यक्ती उभारलेली व्यक्ती बसली किंवा अगदी गाडीवर सुद्धा पटकन हादरा बसला तर अशा ज्या सडन मोमेंट असतात जिथं शरीराची पटकन हालचाल होते तेव्हा ॲक्च्युली नॅचरली हे सगळे आउटलेट्स क्लोज राहायला पाहिजेत, पण इलॅस्टिसिटी तिथल्या मसल्सची कमी झाल्यामुळं किंवा काही आजारांमुळं पटकन युरिन किंवा स्टूल लिकेज होतं। आता याच्यामध्ये अनेक प्रकार असतात। आपण आधी पुरुषांमध्ये बघूया। याच्यामध्ये ड्रिबलिंग युरिन असं आपण म्हणतो की थेंब थेंब लघवी होत राहते। तर जशी आधी कारणं सांगितली ती असू शकतात किंवा प्रोस्टेटचं कारण असू शकतं। स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये अंग बाहेर येणं म्हणजे ॲनल कॅनलमधून जो आपला रेक्टमचा भाग असतो तो थोडासा बाहेर यायला सुरुवात होतो, कारण तिथल्या मसल्सची इलॅस्टिसिटी खूप कमी झालेली असते आणि मग ती थोडी पेनफुल सिच्युएशन होते। स्त्रियांमध्ये सुद्धा अंग बाहेर येणं म्हणजे गर्भाशय जे असतं ते गर्भाशय तिथल्या पूर्ण मसल्सची एक टोन पूर्णपणे गेल्यामुळं ते गर्भाशय बाहेर येऊ शकतं। मग त्याच्यामध्ये अनेक डिग्रीज असतात ते आपण नंतर बघू, पण हे अंग बाहेर येणं हे सुद्धा एक पेल्विक फ्लोअर पूर्ण वीक झाला आहे, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी राहिलेली नाही याचं एक ते इंडिकेटर आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी व्यायाम केल्यामुळं आणि उत्तम औषधं घेतल्यामुळं पूर्णपणे बऱ्या होतात आणि याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं किंवा कुणाला न सांगण्यासारखं असं काहीही नाही आहे। अनेक स्त्री पुरुष याच्यासाठी स्ट्रगल करत असतात आणि अनेक वेळा प्रश्न विचारत होतो की मॅडम आम्ही युरिन पास करायला गेलो की थोडीशी स्टूलसुद्धा पास होतात। आता आपल्याला वाटतं की ही काही एवढी अशी सिरियस सिच्युएशन नाही आहे, पण तुम्ही इमॅजिन करा की आपण कुठंतरी बाहेर गेलो आहे, खूप छान ड्रेस घातला आहे, खूप छान साडी नेसली आहे आणि त्यावेळी तुम्ही युरिन पास करायला, कारण युरिन पास करणं ही फ्रिक्वेंटली आपली सतत क्रिया चालू असते आणि प्रत्येक वेळी जर स्टूल पास व्हायला लागलं, त्याचा इनकॉन्टिनन्स व्हायला लागला
तर ती व्यक्ती बाहेर जायचं टाळते, लोकांना भेटायचं टाळते, घरात राहणं जास्तीत जास्त प्रेफर करते आणि त्याच्यामुळं त्याचे जे पुढे सिक्वेन्सेस आहे म्हणजे ट्रिपला नाही जात, कितीतरी स्त्रिया पुरुष बाहेर नाही जात, भेटायला नाही जात आणि याचे खूप सोशल, सायकोलॉजिकल, फिजिकल इम्पॅक्ट त्या व्यक्तीवर व्हायला लागतात आणि हे असं इतक्या पुढे नेण्याचं काही कारण नाही आहे. हे संपूर्णपणे ट्रीटेबल आहे. जवळजवळ 90% केसेस या पूर्णपणे ट्रीट होतात आणि जरी ट्रीट होत नसल्या तरी आता खूप दुसरे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हा इनकॉन्टिनन्स कसा बरा करायचा हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत ह्या तुमच्या आजूबाजूला कोणी व्यक्ती असेल असा इनकॉन्टिनन्स होणारी तर तिला हा व्हिडिओ नक्की पाठवा. आपण ह्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतोय कारण एवढ्या साध्या दुरुस्त होणाऱ्या आजारासाठी एखाद्याचं आयुष्य घरात बसून काढायची वेळ येऊ नये हीच या व्हिडिओमागची प्रामाणिक इच्छा आहे. ठीक आहे, तर उद्या आपण बघू याचे कोणकोणते व्यायाम आहेत, कोणकोणती औषधं आहेत आणि वेगळे इलाज आहेत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.